नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू वेंको महाराजांना सांगत असतो की अहो आईने महाले मास्तरांना सांगितलं होतं की इंदूला काही बोलू नका, हात पण लावू नका. मग काय आईच्या समोर कोणी काय बोलणार आहे का? आणि आई म्हणाली होती इंदूला की अजून एक चंचूपात्र फोडू नये. पप्प्या म्हणतो आणि ही फोडायला सुद्धा निघाली होती. यावर सगळेजण हसायला लागतात. इंदू म्हणते की महाराज मी असं काही नाही केलं आणि मोठ्या बाईसमोर कोणी काही बोलणार आहे का? हे सगळं ऐकून वेंको महाराज खूपच नाराज झालेले असतात आणि ते स्वतःशीच म्हणतात की वहिनींनी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं इंदूला. तितक्या तिथे मोठ्या बाई इंदूला आवाज देत येतात आणि ते आदू आणि इंदूला म्हणतात की चला बघू, जामपोळी तुमची वाट पाहते. आणि सर्व फंटा गँगला बघत म्हणतात की काय रे पोरांनो, आमच्या इथे आलात का खेळायला? जा बघू तुमच्या घरी आणि तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी. आता यांच्या खाण्याचा टाईम झालाय, जा. तेव्हा इंद्रायणी आदोक्ष चला असं म्हणून त्या इंदूला घेऊन जायला लागतात. तेव्हा इंद्रायणी मोठ्या बाईंच्या पाठी जायला लागते. वेंको महाराज इंदूला थांबवत म्हणतात की इंद्रायणी थांब. तेव्हा इंदू विचारते की काय झालं वेंको महाराज म्हणतात की चल आपल्याला तुझ्या शाळेत जायचं आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की व्यंकट भाऊजी, अहो पोरं आत्ता तर शाळेतून आलेत, मग आता कशाला घेऊन चाललात त्यांना? यावर वेंको महाराज म्हणतात की काय आहे, इंदूच्या बाबतीत तिच्या सरांच्या हातून फार मोठी चूक झाली, हे त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. यावर मोठ्याबाई म्हणतात की तुम्हाला असं वाटतंय का की हेडमास्तरांनी इंद्रायणीला शिक्षा केली म्हणून? अहो नाही, तसं काही नाही झालं आहे. अहो तो प्रॉब्लेम तर मी कधीच मिटवून टाकला आहे. तुम्ही काय तिला घेऊन जाऊ नका. आणि तिला कोण शिक्षा करणार आहे? अहो बालकीर्तनकार आहे ती. यावर वेंको महाराज म्हणतात की वहिनी अहो हीच तर मोठी चूक आहे ना. शाळेतल्या बाकीच्या पोरांच्या हातून चुका झाल्या तर त्यांना शिक्षा होते ना, मग तसंच इंदूलाही झाली पाहिजे. इंदूची शिक्षा माफ करून तिच्या सरांनीच खूप मोठी चूक केली, ती त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. इंदूच्या हातून चूक झाली मग तिलाही शिक्षा झालीच पाहिजे. इंदू खूप आश्चर्याने वेंको महाराजांकडे बघत असते. तेव्हा वेंको महाराज इंदूला म्हणतात की चल इंदू. तेव्हा इंदू वेंको महाराजांच्या पाठी जायला लागते. मोठ्या बाई वेंको महाराजांना थांबवत म्हणतात की व्यंकट भाऊजी हे काय करताय तुम्ही? तेव्हा वेंको महाराज म्हणतात की जे बरोबर आहे तेच करतोय. मोठ्या बाई म्हणतात की अहो एवढ्याशा कोवळ्या पोरीला शिक्षा, किती निर्दयी आहात हो तुम्ही, माणूसच आहात ना? यावर वेंको महाराज म्हणतात की हो माणूसच आहे मी, म्हणूनच माझा विवेक जागा आहे, काय चूक आहे काय बरोबर आहे हे कळतंय मला. मोठ्याबाई म्हणतात की तुमचा विवेक जागा आहे मग आमचा काय झोपलेला आहे का? आणि त्या इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणतात की आई बापाविना पोरगी म्हणून तुम्ही तिच्याशी असं वागत आहात का? वेंको महाराज मोठ्याबाईंना म्हणतात की वहिनी अहो पोरांसमोर असं काय बोलताय? यावर मोठ्याबाई म्हणतात की जे दिसतं आहे ना तेच बोलते मी, आणि तुम्ही पोरांसमोर क्रूरपणे वागतात त्याचं काय? इंद्रायणीचे वडील सोपानदादा हे जर इथे आज असते तर ते इंद्रायणीशी असंच वागले असते का? असंच म्हणाले असते का तिला की चल इंद्रायणी आपण शाळेत जाऊ, तुला शिक्षा करू, मास्तरांनी तुझ्या हातावर भरपूर छड्या मारू दे, आणि त्या रडत म्हणतात की तिला वर्गाच्या बाहेर कोंबडी करून उभा राहू दे, असं बोलले असते का ते इंद्रायणीला? इंद्रायणी मोठ्या बाईंना मिठी मारून रडत असते. आता वेंको महाराज म्हणतात की हे बघा, जे काही मी वागतोय ना आता ते फक्त आणि फक्त इंदूच्या भल्यासाठीच वागतोय. तिच्या हातून चूक झाली आहे त्यासाठी तिला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि ते इंदूला म्हणतात की चल इंदू. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही, इंद्रायणी कुठेही जाणार नाही. वेंको महाराज चिडत म्हणतात की वहिनी तिला पाठीशी घालू नका. आणि इंदूला म्हणतात की इंदू चल. तेव्हा इंदू मोठ्याबाईंकडे बघायला लागते. मोठ्याबाई वेंको महाराजांना म्हणतात की मी तुम्हाला इंद्रायणीला कुठेही घेऊन जाऊ देणार नाही. वेंको महाराज रागाने म्हणतात की इंदू माझ्यासोबत चल. यावर इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई मला जाऊ द्या, मी वेंको महाराजांना नाही म्हणू शकत नाही. आणि ती वेंको महाराजांजवळ येऊन म्हणते की चला वेंको महाराज. तेव्हा वेंको महाराज इंदूला घेऊन जायला लागतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की थांबा व्यंकट भाऊजी, हाडामासाचा नाही तर दगडाचं काळीज आहे तुमचं. एक वेळ वाळवंटात झरा दिसेल पण तुमच्या हृदयाला पाझर नाही फुटणार. आजचंच नाही आहे हे, कधीपासून पाहते मी. अजूनही आठवतंय मला, माझ्या डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं. विनवण्या करून सांगत होते मी तुम्हाला की तुमच्या भावाची चूक पोटात घाला, सांभाळून घ्या त्यांना, पण नाही, बरोबर उलटा डाव खेळला तुम्ही. भावाचा अधिकार आणि गळ्यातील तुळशीची माळ दोन्हीही गेलं आणि गादी बरोबर मिळवलीत तुम्ही. वेंको महाराज चिडत म्हणतात की वहिनी चुकीच्या गोष्टी परत परत बोलून त्या चूकच ठरतात. चूक ही चूकच शेवटी. मोठ्याबाई चिडून म्हणतात की शिक्षा सुधारण्यासाठी करतात, आणि या शिक्षेने तुम्ही काय साधणार आहात व्यंकट भाऊजी? आणि यापूर्वी तरी तुम्ही काय साधलं? तुमच्यापेक्षा सरस, तुमच्यापेक्षा हुशार, तुमच्यापेक्षा गोडगळा असलेल्या, कीर्तन सेवेत तुमच्यापेक्षा कितीतरी चांगला असलेला तुमचा भाऊ विठ्ठल सेवेपासून
आणि गादीपासून गेलाच ना दूर, तेव्हाही तुम्ही चुकीचेच होता आणि आजही तुम्ही चुकीचेच आहात. वेंकू महाराज इंदूला घेऊन तिथून काहीच न बोलता घेऊन जायला लागतात. इंदू रडत मोठ्याबाईंकडे बघत असते. आता यानंतर रात्री आपण पाहतो की सुशीला आणि आतोबा बोलत असतात. सुशीला आतोबांना म्हणते की डोकं खूप ठणठणा करायला लागले त्या कार्टीच्या विचाराने. तेव्हा आतोबा म्हणतात की सुशीला, आता इंदूवर घसरू नकोस हा. यावर सुशीला म्हणते की घसरू नको, काय घसरू नको, तिच्यामुळे 2 मोठ्या मोठ्या माणसांमध्ये भांडणं झाले आहेत. मोठ्याबाई आणि वेंकू महाराजांमध्ये भांडण झालं आहे. आणि नुसतं भांडण नाही आहे तर राडा झाला आहे, राडा, मोठं भांडण झालं आहे. यावर आतोबा म्हणतात की हे काय आजचं आहे का, रोजचंच आहे ते. तेव्हा सुशीला म्हणते की अहो रोजचं नाही आहे, जरा वेगळं भांडण आहे. त्या कार्टीने शाळेतील काचेचं कसलं तरी भांडं फोडलं आहे, म्हणून तर तिला शिक्षा व्हायला पाहिजे असं म्हणणं होतं. तेव्हा आतोबा विचारतात की हो मोठ्या बाईचं ना. तेव्हा सुशीला म्हणते की नाही, व्यंकट महाराजांचं, आणि तिला शिक्षा होऊ नये म्हणून भांडलेत मोठ्या बाई. तेव्हा आतोबा म्हणतात की सुशीला, हे तू काहीतरी गोंधळ करायला लागलेस हा. अगं मोठ्याबाई म्हणाल्या असतील शिक्षा झाली पाहिजे आणि व्यंकट महाराज भांडले असतील की शिक्षा नका करू म्हणून. सुशीला म्हणते की अहो नाही, मी सांगते तसंच झालं आहे. आणि मोठ्याबाई फक्त घरात नाही भांडल्या, शाळेत गेल्या आणि मास्तरांसोबत सुद्धा भांडल्या आणि म्हणाल्या की तुम्ही जर शिक्षा केली तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन. आतोबा आश्चर्याने म्हणतात की काय मोठ्याबाई, आणि परत गोंधळल्यासारखे विचारतात की तू मला नीट सांगशील का की नक्की काय झालं आहे. सुशीला म्हणते की सांगते. पहिल्यांदाच वेंकू महाराज माझ्या मनासारखे वागले आहेत. ते इंदूला हाताला धरून शाळेला घेऊन गेले आणि चांगलं बदडून आणले. आणि मग तुम्हाला माहिती आहे का काय झालं. आणि मग सुशीला आतोबांना नक्की काय काय झालं ते सांगायला लागते. आतोबा हे सर्व आश्चर्याने ऐकत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वेंकू महाराज खूप अस्वस्थ असतात. तेव्हा तिथे सुशीला येते आणि विचारते की अहो काय झालं. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की हे जे काही सुरू आहे ना ते अतिशय चुकीचं सुरू आहे. सुशीला विचारते की कशाबद्दल बोलताय तुम्ही. वेंकू महाराज म्हणतात की इंदूला मिळणारी ही जी प्रसिद्धी आहे ना, इंदूला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. सुशीला म्हणते की मला कळलं नाही. वेंकू महाराज म्हणतात की मी इंदूच्या शाळेत जाऊन तिच्या मुख्याध्यापकांना भेटलो, पण इंदूची चूक असून सुद्धा त्यांनी तिला शिक्षा करायला नकार दिला. इंद्रायणी आता सामान्य मुलगी राहिलेली नाही आहे, ती आता बालकीर्तनकार झाली आहे. मोबाईलवरून सगळीकडे तिच्या कीर्तनाचे व्हिडिओ फिरत आहेत. शाळेचं नाव मोठं होतं तिच्यामुळे. मग एवढ्या साध्या चुकीसाठी इंद्रायणीसारख्या गोड मुलीला शिक्षा करायची का, असे म्हणाले ते. सुशीला म्हणते की अहो जाऊ द्या ना, तुम्ही तरी कशाला हट्टाला पेटताय. आणि तसंही प्रयोगशाळेमध्ये अशा काचेच्या वस्तू तुटणं वगैरे काय मोठा अपराध आहे का. वेंकू महाराज म्हणतात की एखादी काचेची वस्तू तुटणं हा मोठा अपराध नाहीच शकुंतला, पण हाच अपराध जर शाळेच्या इतर कोणत्या मुलाकडून घडला असता तर केलीच असते ना त्या मुलाला शिक्षा. मग इंदूला का नाही, का तर ती सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहे म्हणून. आणि हे कारण तिच्यासाठी मला अतिशय चुकीचं वाटत आहे. हे बघ मला मान्यच आहे, इंदू अतिशय हुशार मुलगी आहे, गुणी आहे, पण अशा हुशार मुलांनाच लहानपणी जपावं लागतं. त्यांच्या हुशारीमुळे त्यांना अशी जर स्पेशल वागणूक दिली गेली ना तर त्यांच्या डोक्यात हवा जायला वेळ लागत नाही. विद्या विनयाने शोभते शकुंतला. ही न कळत्या वयात मिळणारी प्रसिद्धी इंदूच्या डोक्यात गेली ना तर तिच्यातील विनयाचा नाश होईल याचीच भीती वाटते मला, असं म्हणून ते खूप इमोशनल होतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते, मात्र तिची पाठ खूपच दुखत असते आणि ती विवळत असते. तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि तिला विचारतात की काय गं, काय झालं, पाठ दुखते आहे का. आणि विचारतात की तुला शिक्षा केली की काय. तरी मी हेडमास्तरांना सांगितलं होतं की तुला शिक्षा करायची नाही म्हणून, पण व्यंकट भाऊजींच्या समोर कोणाचं काय चालतं, काय दयामया नाही आहे व्यंकट भाऊजींना. आणि त्या इंदूला विचारतात की काय शिक्षा केली तुला. आणि काळजीचं नाटक करत विचारतात की कुठे लागलं तुला, पाठीत छड्या मारल्या का, मला दाखव बघू. इंदू त्यांना थांबवत म्हणते की मोठ्याबाई ऐका ना, मास्तरांनी मला शिक्षाच केली नाही. मोठ्याबाई म्हणतात की खोटं बोलतेस ना तू. इंदू म्हणते की ते खरंच म्हणाले की पुढच्या वेळेस असं नको करू. मोठ्याबाई विचारतात की खरं सांगतेस ना. इंदू म्हणते की मोठ्याबाई खरंच सांगते आहे, हेडमास्तरांनी मला शिक्षाच केली नाही. तेव्हा मोठ्याबाई खुश होऊन हात जोडून देवाचे आभार मानतात आणि म्हणतात की देवच पावला बाई. आणि इंदूला म्हणतात की म्हणजे जी गोष्ट व्यंकट भाऊजींना कळली नाही ती गोष्ट हेडमास्तरांनी कळली, म्हणून बरं झालं बघ. आता तू ते नरसाळ मुद्दाम पाडलं होतं का सांग. इंदू त्यांना थांबवत म्हणते अहो नरसाळ नाही, ते चंचूपात्र. मोठ्याबाई म्हणतात की हो तेच, ते चंचूपात्र तू मुद्दाम फोडलं होतं का. नाही ना, तू ते प्रयोगासाठी घेतलं होतं. आता प्रयोग करताना अशा गोष्टी होणारच ना, आणि त्यांना काय असं वाटतं का तुम्ही काय खेळत होतात म्हणून ते असं झालं.
इंदू अडकळत म्हणते की हां म्हणजे खेळतच होतो कॅच कॅच, पण ते खेळता खेळता पडलं. मोठ्या बाई थोड्याशा थांबत म्हणतात की हां मग आता पोरं म्हटल्यावर खेळणारच ना, पडलं असेल चुकून, पण आज आत्ता हे चंचूपात्र फोडायचंच असं म्हणून गेली होती का? नाही ना, मग तेच ना, अपघात होता तो, आणि असे अपघात घडतच असतात, म्हणूनच तेवढ्यासाठी एवढं बोलायचं का? असे शिक्षा वगैरे करायची असते का लहान मुलांना? लहान पोरं म्हणजे देवाघरची फुलं असतात. आणि ते इंदूला म्हणतात की आणि तू तर विठुरायाचं फूल आहेस ना, तुला तर कशाला शिक्षा करायची? हे व्यंकट भाऊजी ना गेले तिथे हिला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून सनकी. इंदू आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असते. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की मला सांग, व्यंकट भाऊजींचं या बाबतीत चुकलंच ना? पण यावर इंदू मात्र काहीच बोलत नाही. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की बाई तू नको म्हणू चुकलं म्हणून, शेवटी तुझे गुरु आहेत ना ते, तू कसं म्हणणार? आता व्यंकट भाऊजींनी तुला काय सांगितलंय? विवेक बुद्धीने विचार करायचा. आता तू मला सांग की व्यंकट भाऊजी कोण आहे? देव आहेत की माणूस? इंदू सांगते की माणूस. मोठ्या बाई म्हणतात की हां मग माणसाकडून चुका होतात की नाही? म्हणजे व्यंकट भाऊजींकडून पण चुका होऊ शकतात. तशीच व्यंकट भाऊजींकडून चूक झाली म्हणजे तू असं म्हणू नको की पण ते चुकलेले आहेत, त्यांना तुला शिक्षा करायचीच होती. हे सगळं ऐकून इंदू टेन्शनमध्ये येते. मोठ्या बाई म्हणतात की बरं ते जाऊ दे, पाठ चेपून देऊ का तुझी? इंदू म्हणते की नाही नको. मग मोठ्या बाई इंदूला खायला हे देऊ का ते देऊ का असं विचारायला लागतात. इंदू सांगते की नको, मी आत्ताच जेवले. आता मोठ्या बाई म्हणतात की तरीही दूध आणून देते तुला, असं म्हणून त्या आतमध्ये निघून जातात. इंदू मात्र विचारात पडते आणि आजचा भाग इथे संपतो.